हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू यजत अँड आईचं व्लॉग. तर यजत सकाळी उठून इथे मस्ती करत बसला होता. तोपर्यंत मी यजतसाठी ब्रेकफास्ट प्रिपेअर करत होते. तर मी आज परत बनवले होते पोटॅटो वेजेस, कारण यजत खूप वेळचा उठलेला आहे आज आणि मी थोडंसं काम आवरत होते, त्यामुळे मला ब्रेकफास्ट बनवायला उशीर झाला होता. तर जे पटकन होईल असं काहीतरी बनवायचं होतं, कारण त्याला भूक लागायचा टाईम झालेला होता. त्याच्यामुळे मी पोटॅटो वेजेस बनवायचं ठरवलं. तर तो इथे मध्ये मध्ये करत होता. त्याला मी जे बनवते आहे किंवा मी जे घेते आहे ते सगळं पाहिजे होतं, म्हणून तो रडत होता इथे. मी शेजारी कढई मांडली आहे, तर त्याने पण कढई मांडली आणि मी तेल टाकलं होतं जस्ट कढईत. तर तो ते तेल पिण्याचा प्रयत्न करतो आहे. तर मग तो पण त्याच्याकडे तेल टाकत होता, अशी त्याची मस्ती चालू होती. तो काय खाली राहत नव्हता, म्हणून मग मी त्याला शेवटी किचनवर बसवलं होतं, कारण त्याला भूक लागलेली होती, म्हणून त्याची चिडचिड होत होती. नंतर खेळत खेळत मी त्याला खाऊ घातलं, पण त्याचं तरी पण रडणं चालूच होतं. त्याचा मूड थोडासा खराब होता आज, कारण तो सकाळी 5:30लाच उठलेला होता, जेव्हा सागर उठतात सकाळी ऑफिसला जाण्यासाठी त्यावेळेस. तर तो जास्त चिडचिड करत होता, कारण त्याची झोप मोडली होती आणि त्याला काय परत झोप आली नाही. त्याच्यामुळे मग आमची सकाळ आज अशी चालू झाली. इथे तो माझं काहीच ऐकत नव्हता आज सकाळी. त्याचं नुसतं त्याचं रडणं आणि मध्येच खेळणं चालू होतं. तर मला काही समजत नव्हतं काहीच. मग मी याच्यातला अंघोळ घालून आज आम्ही गेलो होतो पाषाणच्या विघ्नहर्ता मंदिरात, जे आमच्यापासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर हे ओरिजिनल मंदिर आहे, पण त्याचं सध्या बांधकाम चालू आहे. त्यानंतर मी थोडीशी भाजी घेतली आणि मग आम्ही परत घरी आलो. नंतर मी याच्यातला परत थोडंसं खाऊ घालत होते. त्याचा आता झोपायचा टाईम झालेला होता, पण त्याला सध्या झोप आलेली समजत नाही. त्याला फक्त मस्तीच करायची असते, तर तो असा काही पण टाईमपास करत बसतो. झोपायला जायचं नाही म्हणून तो असंच काहीतरी नादी लावत असतो मला, की ही वेड्यात निघल म्हणून. पण त्याला समजत नाही की ही त्याची आई आहे, तिला कळतात त्याचे सगळे नाटकं. तर त्यानंतर मी याच्यातला झोपवलं. तर याच्यात सध्या गाढ झोपेत आहे. याच्यात झोपल्यानंतर आज मला माझ्या ऑफिसचं काम कंप्लीट करायचं होतं. तर मी पहिले मला चहा ठेवला आणि माझं ऑफिसचं काम करायला घेतलं, कारण 2-3 दिवस झाले माझं एक काम अडकलेलं होतं, जे कंप्लीट होत नव्हतं, जे आज फायनली कंप्लीट झालं. तर मी खुश होते. त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी लंच बनवायला घेतलं. एका साईडला कॉफी आणि एका साईडला वरण भात लावून दिला होता. याच्यात अजून पण झोपलेला होता, तर मग मी पटपट काम आवरायचं ट्राय करत होते. तर मी पीठ पण मळून घेतलं होतं. आमच्या ज्या कामवाल्या दीदी आहेत त्या सध्या सुट्टीवर आहेत, 8 ते 10 दिवस. त्याच्यामुळे सध्या माझे जरा जास्तच हाल आहेत, कारण सगळे कामं मला एकटीलाच करावे लागत आहेत आणि त्याच्यामध्ये माझे जरा वाईट दिवस चालू आहेत. मी पोळ्या बनवल्याच होत्या 2-3, तर तोपर्यंत याच्यात उठलेला होता. मग मी त्याला इथं लॅपटॉप खेळायला दिला आणि थोडंसं डिस्ट्रॅक्ट केलं आणि मी परत माझे कामं करायला निघून गेले. आणि मी ट्राय करत होते की जेव्हा मी राहिलेल्या पोळ्या बनवते त्यावेळेस मी याच्यातला पाहायचं अवॉइड करेल, कारण जर मी त्याच्याकडे पाहिलं तर मग तो माझ्याकडेच येतो परत. तो विसरून जातो तो काय खेळत असतो ते, आणि तो मला त्रास द्यायला येतो. आणि मला इथे पोळ्या बनवणं जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण त्याला भूक लागलेली असते उठल्यानंतर आणि त्याला जेवायचं असतं. यशतचं जेवण झाल्यानंतर यशत तिथे टाईमपास करत बसला होता. तर त्याचा एक बॉल आहे जो त्या टेबलखाली जाऊन बसला होता आणि ते त्याने पाहिलं 1दा-2दा वाकून की तो तिथे आहे. तर तो काय करत होता, तो बॉल मला सारखं काढून द्यायला लावत होता आणि परत तिथेच टाकत होता. तो आत्ता बघा पाहिल की तो बॉल आहे की नाही त्या टेबलखाली. तर तो आता पाहतोय की तो बॉल आहे की नाही त्या टेबलखाली, आणि नंतर तो स्वतःचा प्रयत्न करतोय तो बॉल बॅटने काढण्याचा त्या टेबल खालून. तर
त्याला हे करायला मजा येत होती. जेव्हा जेव्हा मी त्याला तो बॉल काढून देत होते त्यावेळेस तो तिथं परत त्या टेबलखाली घालून ठेवत होता बॉल खेळताना आणि मग तो स्वतःच असं शोधत बसत होता. तर त्याचा असा बराच वेळ टाईमपास चालू होता. त्याचं जेवण झाल्यानंतरनं त्याचा मूड चांगला होता. इव्हन झोपेतनं उठल्यापासूनच त्याचा मूड चांगला होता. तर तो मस्त खेळत होता. मला जास्त त्रास नाही झाला त्याच्याकडे पाहण्यासाठी. इथे तो मीठ त्या बरणीतनं त्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करत होता आणि खरबूज खात होता. तो दमलेला होता त्याच्यामुळे त्याला झोप आलेली होती. तर मी त्याला परत झोपवलं. त्याची झोप झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ खाली खेळण्यासाठी आलो होतो. तर यशचे बाबा यायचा टाईम झालेला होता आणि मला ऑफिसला जायचं होतं. पण तो वरती राहत नव्हता. त्याची थोडीशी झोप झाली होती. तो एक अर्धा तासात परत उठला होता. म्हणून मग त्याचा मूड ठीक होण्यासाठी मी त्याला इथे खाली घेऊन आले होते. तर तो इथे त्या बॉलसोबत खेळतो आहे आणि मध्येच त्याची काहीतरी वेगळीच बडबड चालू आहे. आणि आता त्याला ते जिना चढायला जायचं आहे तर तो पळतो आहे. त्यानंतरनं इथे जे सोसायटीतले मुलं आहेत ते क्रिकेट खेळत होते. तर मग तो बराच वेळ इथे बसून क्रिकेट पाहत. आम्ही बाबा येऊपर्यंत थोडा वेळ खालीच टाईमपास केला. कारण ते आल्यानंतरनं मला ऑफिसला जायचं होतं. तर थोडंसं आवरायचं पण होतं. पण वरती गेल्यानंतरनं यशने परत चिडचिड केली असती. त्याच्यामुळे खाली थांबणंच योग्य होतं असं मला वाटलं. खाली आल्यानंतर असं कधीच होत नाही की यशचा मूड खूप खराब आहे आणि त्याला वरती जायचं आहे. असं तर कधीच नाही होत. त्यानंतर आम्ही वरती आलो. तो झोपेतनं उठला आहे तर त्याला खाऊ घालायचं होतं म्हणून मी त्याला वरती घेऊन आले होते. मी त्याच्यासाठी खायला बनवत होते. तोपर्यंत सागर आलेले होते. तर सागर त्याला आतमध्ये घेऊन आले आणि ते त्याच्यासोबत इथे खेळत बसले होते. तर त्या दोघांचा टाईमपास चालू होता. मग आम्ही आवरून ऑफिसला गेलो आणि ऑफिसवरनं आल्यानंतरनं आज यशचं प्रायव्हेट वॅक्सिनेशन पेंडिंग होतं. 14 मंथ्स नंतरनं जे असतं ते कांजण्या आणि निमोनियाचं. तर ते वॅक्सिन देण्यासाठी आज आम्ही क्लिनिकला गेलो होतो. तर इथे त्याची मस्ती चालू होती. त्याला माहीतच नव्हतं की आज आपल्यासोबत काय होणार आहे ते. वॅक्सिन देऊन आल्यानंतरनं यशत थोडा वेळ खाली खेळला आणि मग असा संपला आमचा आजचा दिवस. तर थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग आवर व्लॉग्स डेली. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. धन्यवाद. भेटूया परत उद्या नवीन